नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 30. 1875 साली त्यांना बालमुकुंदांचे प्रथम दर्शन झाले. तेव्हाच त्यांच्या हृदयात वर वर्णन केलेल्या भक्तीचं बीज रुजले. तेव्हापासून 1885 पर्यंतचा 10 वर्षातील आपल्या आध्यात्मिक जीवनक्रमात आपणास कसकसे अनुभव येत गेले याचे सनावळी वजा एक टाचण त्यांनी करून ठेवला आहे. त्याचा विशेष हा आहे की त्यात प्रापंचिक गोष्ट एकही नाही. त्या टाचणात 1875-76 सालात गुरुशंका, सद्गुरुप्राप्ती आणि भक्तिप्रभाव, 1976-77 सालात भक्तिदृढता आणि कृपा देणगी, 1877-78 सालात अधिकार रूढता आणि वियोग या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यावरून हे उघड दिसतं की 1885 साली आश्विन वद्य द्वादशी शके 1797 रोजी उपाय वन वसंतू अशा सद्गुरूच्या प्रसादानं त्यांच्या अंतःकरणात अनन्य भक्तीचं बीज रुजून त्याच्या अंकुराला अद्वयबोधाचं आणि शुद्ध व निरपेक्ष गुरुप्रेमाचं खत पाणी मिळत गेलं आणि तो दिवसेंदिवस फोफावत जाऊन सद्गुरूच्या अल्पकाळच्या सहवासातच भक्तिप्रेमरसाची मधुर फळं त्यांना चाखायला मिळाली आणि सद्गुरूची दिव्य व अद्भुत लीला पाहायला सापडले. त्या योगे बालमुकुंदांचा वियोग होईपर्यंत त्यांचे अंतःकरण सद्गुरुमय अथवा बालमय झालेलं होतं आणि म्हणून बाळप्पांचं दर्शन झाल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीला त्यांनी एके ठिकाणी बाळयुग म्हणजे बाळप्पांचे युग असं म्हटलं आहे आणि आणखी एके ठिकाणी त्या कालावधीला भक्तियुग म्हणजे भक्तिप्रधान युग असंही म्हटलं आहे. तेव्हा असं म्हणायला हरकत नाही की जरी बालमुकुंदांच्या कृपेनं पंतांच्या ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही तिन्हीही वसत होती, इतकंच नव्हे तर सद्गुरूनं त्यांना परचित्त प्रबोधक शक्तीही दिली होती, तरी ते श्रीशैल्य यात्रेला जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतरही काही दिवस त्यांची भूमिका मुख्यत्वे करून भक्ताची अगर गुरुपुत्राची होती व त्यांना सद्गुरूच्या वियोगाचं दुःख फार जाणवत होतं. सत्शिष्याला सद्गुरूच्या वियोगाचं दुःख होणं जरी स्वाभाविक असलं तरी त्याची भक्ती अगर त्याच्या चित्ताची सद्गुरूकडील ओढ कमी होण्याऐवजी ती अधिकाधिक वाढू लागते आणि त्याच्या भावनेत्रांना सद्गुरू चरणाच्या ध्यानाचा आणि वाणीला गुरुनामाचा छंद लागून तो भजनानंदात रममाण होतो. या पलीकडं त्याला अन्य कशातच खरी गोष्टी वाटत नाहीशी होते आणि वृत्तीचा बाहेरचा प्रवाह हलके हलके बंद पडत जाऊन ती हृदयस्थ सद्गुरूच्या चरणी खिळून राहते. त्यामुळे त्याच्या हृदयात गुरुभक्तीचा सोहळा अखंड चालू राहून त्याला अनुपम गुरुप्रेम सुखाचा अनुभव येतो. अनन्य भक्त हृदयी हा गुरुभक्तीचा सोहळा कसा चालू असतो याचा एक उत्कृष्ट मासला सुप्रसिद्ध संत शिवदिन केसरी यांच्या माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरु राजा या सर्वतोमुखी असलेल्या पदात पाहायला सापडतो. अशा अनन्य भक्ताच्या स्थूल दृष्टीला दिसेनासा झालेला सद्गुरू त्याच्याच हृदयी शुद्ध प्रेम रूपानं वास करत असतो. या भक्त हृदयवासी शुद्ध प्रेम स्वरूप सद्गुरूची मूर्ती कशी घडली जाते या संबंधी पंतांनी निरनिराळ्या प्रसंगी फार बहारीची वर्णनं केली आहेत. ती अशी: सद्गुरू मूर्ती प्रेमे होती आली, द्वैत अद्वैत नाही करुनी भक्ती मूस भरली, सत्यज्ञानानंत लक्षणे परिपूर्ण झाली,
दत्तावधूत बालमुकुंद प्रेमानंद पुतळे. दत्तप्रेम लहरी पद क्रमांक 1708. निर्मळ भक्तिमुशी माझी प्रेमरस भरला, ऐसा सद्गुरु देखी आला. निज ज्ञानाग्नीने मूसरस एक रूप जाहला, शुद्ध अवधूत बनला. दत्तप्रेम लहरी पद क्रमांक 1784. अनन्य भक्तिमुशी माझी प्रेमरस भरला, तोची अवधूत पुतळा. बालावधूत दिव्यबोध दत्त हृदयी भरला, ब्रह्मानंद उचंबळला. दत्तप्रेम लहरी पद क्रमांक 1947. म्हणजे देहधारी सद्गुरू दृष्टीआड झाल्यावर देहांच्या पृथक्त्वामुळे येणारे अंतरही नाहीसे होऊन आपल्या हृदयात तो शुद्ध प्रेमरूपानं प्रकट झाला, असा पंतांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे. हृदयस्थ प्रेमस्वरूप सद्गुरूची जी अनन्य भक्ती तीच पराभक्ती अथवा प्रेमलक्षणा भक्ती होय. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र याती.